खरं सांगू तर मला मनापासून एवढा आनंद होतो या कार्यक्रमाचा की आजपर्यंत या ऑफिसमध्ये प्रत्येक जण एक पक्ष आणि एक राजकारण या दृष्टिकोनातून बघत होतं आणि त्या विचाराने आपल्याकडे येत होतं. पण आज खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट मिशन याचा आणि आपल्या समाजाचं खऱ्या अर्थाने ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रवाह चालू केला आहे. त्या प्रवाहाला आणि आपण सर्वजण प्रतिसाद देत आहे याचा मला फार आनंद झाला आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी जमलेले बरेचसे वरिष्ठ महिला मंडळ कार्यकर्ते सभासद काही येऊ शकले नाही. आज या ठिकाणी एक गुरुजींनी आपल्याला कविता आपलं गाणं बोलून दाखवलं. त्याच्यामध्ये ती महिला म्हणते की भावाला की मला बुद्धिमूर्ती आणून दे, कधी ती जयंतीला आणून दे, कारण माझ्या घरी नाही आहे ती. आणि आज एक शोकांकिका अशी आहे की आपल्याकडे बुद्धमूर्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण नमन करायला वेळ नाही आहे. नमन करायला आज वेळ नाही आहे. आणि घरी मूर्ती असेल, फोटो असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आपल्याला मिळून सुद्धा आज त्यांच्याकडे आपण कोणी नमन करत नाहीये. ही आपली समाजाची शोकांकिका आहे. आज या ठिकाणी आज ही शोकांकिका न करता आपल्या मुलाबाळांना या गोष्टीची सवय लागली पाहिजे, जेणेकरून बुद्धांना, आंबेडकरांना, शिवाजी महाराजांना, शाहू महाराजांना प्रत्येक मुलांनी आपल्यापासूनच सुरुवात होईल की आपली मुलं आज इतर समाजाचं मी नाव नाही घेत, पण इतर समाजाची लोक आपले भजन, आपले गायन आपल्या मुलाबाळांपासून सर्वांपासून टाळ ठोपटणे सगळ्या गोष्टी करत आहेत आणि त्याचा सगळे नेतृत्व करत आहेत. आणि आपला समाज मात्र ह्या गोष्टीचं नेतृत्व न करता फक्त आपण आपल्याच व्यस्त जीवनात कुठं गुंतून गेलोय. मला असं आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने असं सर्वांना कळकळीची विनंती आहे की वेळात वेळ काढून, रोज नाही पण एक दिवस रविवार, या रविवार दिनी 7 वाजता आपण आपल्या परिवारासोबत या ठिकाणी येऊन बुद्धांना नमन करून आपले विचार आणि बुद्धांनी आपले विचार इथं मांडून आणि बुद्धांनी जे ज्ञान दिलंय आजपर्यंत काही लोकांना असं